सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोजच्या वापराच्या वस्तू आता इथून पुढे स्वस्त होणार आहेत। तुम्ही पाहायला गेलं तर 12% आणि 28% GST टॅक्स रद्द होऊन अखेर त्याला मंजुरी मिळाली आहे। मोदी सरकारच्या सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे। 1 ऑक्टोबरपासून या 10 वस्तू प्रचंड स्वस्त होणार आहेत। यामध्ये गॅसचे रेट असतील, लाईट बिल असेल, दुधाच्या किमती असतील, पेट्रोलच्या किमती असतील, सोन्याचे रेट असतील, गोड तेल असेल, तसेच साखर असेल, या वस्तू इतक्या रुपयांनी आता तुम्हाला स्वस्त 1 ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार आहेत। 1 ऑक्टोबरपासून देशामध्ये आनंद पसरणार आहे। या 10 वस्तू अत्यंत स्वस्त होणार आहेत। 12% आणि 28% GST टॅक्स लावल्यामुळे सर्व वस्तू 5 वर्षापासून त्या ठिकाणी प्रचंड महागल्या होत्या। जसे की गॅसच्या किमती वाढल्या होत्या, लाईट बिल वाढवून देखील येत होतं, सोन्याच्या किमती देखील पाहायला गेलं अतिशय गगनाला भिडल्या होत्या। तसेच पेट्रोल, डिझेल याचे रेटसुद्धा अतिशय गगनाला भिडले होते। दूध असेल, या रोजच्या वापराच्या वस्तू प्रचंड त्या ठिकाणी महागल्या होत्या। परंतु आता सरकारने निर्णय घेतला आहे 12% आणि 28% GST या ठिकाणी मागे घेतल्याने, म्हणजे कमी केल्याने सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला स्वस्त होणार आहेत। आता कोणत्या वस्तू किती रुपयाने तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून मिळणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मी समजावून सांगणार आहे। मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट या ठिकाणी जनतेसाठी आता म्हणावं लागेल। 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण बसत होता यावर एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला समजते। आता कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या किती रुपयाने वस्तू मिळणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे। तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याला 1 तारखेला या वस्तू मागवणार, त्या वस्तू खिशावर प्रचंड ताण बसणार, अशा बातम्या त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला ऐकल्या असतील। परंतु मोदी सरकारने आता तुमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट दिले। आता कोणकोणत्या वस्तू यामध्ये स्वस्त होणाऱ्या दिल्या जाणार आहेत, अगदी तुमच्या वापराच्या सर्व वस्तू या ठिकाणी आपल्यासाठी सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी जनतेला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून 28% आणि 12% त्या ठिकाणी GST रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळते। त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून वस्तू किती रुपयांना मिळणार नक्की आता इथून पुढे बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी स्वस्त दिल्याने आता सरकारने सर्व वस्तू या ठिकाणी स्वस्त देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी स्वस्त दिल्याने भाजप सरकारवर नागरिक आता प्रचंड खुश झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 5 वर्षापासून प्रत्येकजण या सरकारवर त्या ठिकाणी नाराज होते। इतका जास्त GST लावून नागरिकांना लुटायचं काम चालू आहे, अशा प्रकारची टीका देखील विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवर सरकारवर केल्याने सरकारने आता फायनल या निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून या सर्व वस्तू आता एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। आता किती स्वस्त मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून, ती लिस्ट आता तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी आता मी वाचून दाखवणार आहे। तुमच्या खिशावर जो 5 वर्षापासून ताण पडत होता, तो तुमचा श्वास गुदमरत होता, कोणती वस्तू जर तुम्ही विकत घ्यायला बाजारामध्ये गेला की पहिले तुम्हाला 10 वेळा विचार करायला लागायचा। यामध्ये गॅसचे रेट असतील ते देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढले गेले होते। सोन्याचा रेट बघितला तर अतिशय गगनाला भिडलेला होता। पेट्रोलचे, डिझेलचे रेट, दुधाच्या किमती, भाज्यांच्या किमत्या, अशा प्रकारे मागील 5 वर्षापासून GST प्रत्येक वस्तूवर लावल्याने सगळं महागाई त्या ठिकाणी महागाई वाढली होती। आता कोणतीही वस्तू घ्या ती तुम्हाला महाग भेटत होती। त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवर टीका केली, तुम्ही असं का करतायत, सर्वसामान्य माणूस जगायचा का कसा, इतक्या वस्तू महाग कशा काय केलं तुम्ही करताय, आम्ही खायचं का नाही, आम्ही असं सोडून द्यायचं का, अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू त्या ठिकाणी सरकारने महाग केल्या होत्या। परंतु यामध्ये सरकारने 12% आणि 28% GST रद्द केल्याने सर्व वस्तू तुम्हाला इथून पुढे इतक्या रुपयाने स्वस्त या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आता तुम्हाला किती रुपये स्वस्त मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहेत, एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे। ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघा। तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व वस्तू आता महाग केल्या जात होत्या, परंतु आता स्वस्त त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता बघा, त्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी काही ना काही महाग केलं जात होतं।
परंतु यावर्षी मात्र आता तुम्हाला स्वस्त त्या ठिकाणी वस्तू केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता यामध्ये जवळपास 25 प्रकारच्या वस्तूची लिस्ट सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। परंतु ज्या महत्त्वाच्या 10 वस्तू आहेत, ज्या दररोज तुमच्या वापराच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या सर्वात कमी स्वस्त दरामध्ये आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। मोदी सरकारने सर्वसामान्य हा निर्णय घेतल्याने भाजप सरकारवर आता सगळी जनता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आता कोणकोणत्या वस्तू आहेत ओळीने तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला घरात लागणाऱ्या वस्तू आहेत। काही जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या तुम्ही दररोज वापरता, ज्या घेताना आत्तापर्यंत तुमचा हात थरथर कापत होता, कारण खिशावर मोठा आत्तापर्यंत ताण बसत होता। तर त्या वस्तू एकदम स्वस्त या ठिकाणी होणार आहेत। आता ते कधी होणार आहेत, तर ते 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला त्या ठिकाणी स्वस्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून GST कमी झाल्यामुळे तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत। आता किती रुपयाने या वस्तू दिल्या जाणार आहेत, आता नेमकं कोणकोणत्या वस्तू आहेत याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारने निर्णय घेतल्याचं स्वागत आता सर्व जनतेने केलेलं आहे, त्यामुळे ज्याचा फायदा या संपूर्ण जनतेला होणार आहे। यामध्ये पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आले ती म्हणजे दूध। आता दुधाशिवाय आपला दिवसच जात नाही, मग दूध किती रुपयांनी स्वस्त होणार आहे। आता बघा, सकाळी उठल्या दुधाशिवाय आपला चहाच बनत नाही। दुधाच्या किमती 60 रुपयेवरून 70 रुपये त्या ठिकाणी लिटरला पोचल्या होत्या, त्यामुळे अनेक नागरिक वैतागले होते। शेतकऱ्याकडून फक्त 40 रुपयांना 1 लिटर त्या ठिकाणी व्यापारी विकत घ्यायचे, परंतु यामध्ये GST लावल्यामुळे दुधाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या। त्यामुळे दूध खायचं का नाही यावर सर्वजण विचार करत होते, परंतु दुधाच्या किमती आता प्रचंड स्वस्त होऊन आता किती रुपयांना दूध या ठिकाणी शेतकऱ्याचा काय फायदा होणार आहे हे देखील तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता दुधाच्या किमती किती रुपयांनी तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे समजणारच आहे। परंतु तत्पूर्वी दुसरी वस्तू या ठिकाणी सांगण्यात आली ती म्हणजे पेट्रोल। आता पेट्रोल प्रत्येक घरामध्ये लागतं। आता प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी किमान गाडी असतेच। इलेक्ट्रिक गाडी आता कोणसुद्धा घेत नाही, प्रत्येकजण इलेक्ट्रिक गाडीला घाबरतो। त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये पेट्रोलवरील गाडी असते आणि प्रत्येकजण पेट्रोल महाग झाल्यामुळं अनेक जण चिंतेमध्ये होते। त्यामुळे सरकारने पेट्रोलचा रेट त्या ठिकाणी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। या ठिकाणी 28% GST आणि 12% GST कमी केल्यामुळे पेट्रोल आता भयंकर स्वस्त तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्ही आता विचार करतसुद्धा केला नसेल की इतकं पेट्रोलचे रेट तुम्हाला आता कमी होणार आहेत। आता 1 ऑक्टोबरपासून नेमकं पेट्रोल किती रुपयांना स्वस्त होणार आहे याच अपडेट तुम्हाला लगेच या ठिकाणी आता मिळणार आहे। गेल्या 10 वर्षामध्ये जेवढं पेट्रोल स्वस्त नव्हतं त्यापेक्षाही कमी दरामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी पेट्रोल मिळणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु मोदी सरकारने जनतेला सगळ्यात मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे। त्यामुळे पहिली वस्तू सांगितल्याप्रमाणे दूध, दुसरी वस्तू सांगितल्याप्रमाणे पेट्रोल, या 2 वस्तू प्रचंड प्रमाणामध्ये स्वस्त या ठिकाणी होणार आहेत। आता किती रुपयाने स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला लगेच या ठिकाणी मी समजवणार आहे। परंतु पुढच्या वस्तूची सरकारच्या माध्यमातून आता 1 ऑक्टोबरपासून भयंकर स्वस्त त्या ठिकाणी केली जाणार आहे। ती कोणती वस्तू आहे ती म्हणजे लाईट बिल। आता लाईट बिल पण प्रत्येक घरामध्ये येत असतं। लाईट बिल कमी वापरून पण जास्त लाईट बिल येत असतं। आता म्हणून प्रत्येकजण चिंतेमध्ये होता, लाईट बिल का वाढवून येतं आहे। आता ही कटकट कायमची मिटणार आहे। मग लाईट बिल किती रुपये तुम्हाला कमी येऊ शकतं बघा। आता लाईट बिलचा जर विचार केला तर पहिल्या त्या ठिकाणी काय होतं, लय जास्त लाईट बिल येत होतं, तुम्हाला कमी या ठिकाणी करता येणार नव्हतं। परंतु आता मोदी सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर लाईट बिल त्या ठिकाणी वाढवून येत होतं। याचं कारण म्हणजे GST लावला जात होता, परंतु आता 12% 28%चा GST कमी केल्यामुळे आता सर्वात मोठा फायदा ज्या घरामध्ये लाईट आहे ती लाईट बिल जास्त येत नाही म्हणून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांना यामध्ये दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मग आता तुमचं जर 1000 रुपये लाईट पहिला येत असेल तर आता किती रुपये तुम्हाला लाईट बिल या ठिकाणी येणार आहे, किती रुपयांनी तुमचं लाईट बिल स्वस्त होणार आहे याचा अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे। आता परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची आहे, दररोज लागणारी वस्तू आहे ती आता सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता बघा, जर आपल्या स्वयंपाकमध्ये होत नाही तर स्वयंपाक करताच येत नाही हे आपल्याला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ताण बसत होता, खिशाला कात्री लागत होती, त्या वस्तू आता स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे। ते म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता खाण्याचे गोडे तेलात जर आपण विचार केला
तर एका लिटरला सध्याचा रेट आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर 140 रुपये. ते 140 रुपये ते 120 रुपये वेगवेगळ्या प्रकारच्या किमतीमध्ये तेल तुम्हाला सध्याला पाहायला मिळते. परंतु एका लिटरला तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून किती रुपयाने स्वस्त मिळणार आहे ते देखील सर्वांनी मी आता सांगणार आहे. आता बघा त्या ठिकाणी इतके पैसे तुम्हाला पहिल्यांदा 140 रुपये 120 रुपये त्या ठिकाणी 150 रुपयेपर्यंत तुम्हाला तेलाला एका लिटरला मोजावे लागत होते. आता किती रुपयाने तुम्हाला त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून तेल तुम्हाला स्वस्त होणार आहे याचीच अपडेट तुम्हाला पुढे मी समजावून सांगणार आहे. आता कोणत्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी स्वस्त त्या ठिकाणी मिळणार आहेत हे तुम्हाला आता लगेच समजवणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू भयंकर स्वस्त होणार आहे. ती आता गगनाला सध्याला भिडली आहे. कोणाचं सुद्धा घेण्याचं धाडस नाही. ती वस्तू म्हणजे सोनं. आता सोनं म्हटल्यावर प्रत्यक्षात अंगावर सध्याला काटा येऊ लागला आहे. कारण सध्याचा जर सोन्याचा रेट बघितला तर 1,15,000 रुपयेच्या पुढे सोन्याचा दर आता या ठिकाणी एका तोळ्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग आता 1 तोळं सोनं किती रुपयाने तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला आता मी लगेच समजवून आहे. आता बघा सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहेत. त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उघडकीस करण्यात आले. कारण सोन्याचा पहिला भरपूर टॅक्स लागायचा GST सरकारने लावली होती आणि ही GST आता मागे घेण्याचं सरकारने ठरवले. त्यामुळे सोनं आता भयंकर स्वस्त झाल्याचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता किती रुपयाने सोनं स्वस्त होणार आहे एका सोन्याचा म्हणजे 1 तोळा सोन्याचा रेट त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून काय असणार आहे हे तुम्हाला आता लगेच समजवणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू या ठिकाणी स्वस्त केली जाणार आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी पुढची वस्तू घरामध्ये दररोज लागते त्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही. त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर बघा कोणत्या वस्तूंना किती रुपये आता इथून पुढे मोजावे लागतील हे सुद्धा तुम्हाला आता लगेच समजणार आहे. आता बघा यामध्ये किराणा दुकानामध्ये ज्या वस्तू मिळतात त्या भयंकर स्वस्त होणार आहेत. त्यामध्ये चहापूड असेल, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल, जे पॅकबंद त्या ठिकाणी हळद असेल, चटणी असेल, पॅकबंद त्या ठिकाणी पॅकेट असतील त्या ज्या वस्तू आहेत तर त्या स्वस्तमध्ये मिळणार आहेत. अशा 10 वस्तू प्रकारे तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत. आता तुम्हाला लिस्ट सांगतो आता कोणत्या वस्तू किती रुपयाने तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं पेट्रोलपासून सुरुवात करूया. आत्ता जर सध्याला पेट्रोलचा जर विचार केला तर एका लिटरचा रेट आहे 100 ते 110 रुपये. तर एका लिटरला पेट्रोलला तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला आता किती मोजावे लागतात. परंतु आता पेट्रोलचा रेट GST कमी झाल्यामुळे तुम्हाला पेट्रोल 80 ते 90 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला कमी झालेलं मिळेल. आता म्हणजे तुमच्या खिशातले कमीत कमी 30 ते 40 रुपये आता पेट्रोल भरताना तुमच्या या ठिकाणी कमी होणार आहेत. आता पेट्रोलच्या किमतीमध्ये 30-40 रुपयाची घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये ती लागते म्हणजे LPG गॅस. तर LPG गॅसची जर किंमत आपण सध्याच्या स्थितीला पाहायला गेली तर 800 ते 850 रुपये त्या घरामध्ये. तर याचा विचार केला तर गॅसचा सिलेंडर तुम्हाला पाहायला गेलं तर 60 रुपयाच्या म्हणजे 600 रुपयाच्या आसपास मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला 100 ते 150 रुपये एका गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सूट मिळू शकते. आता दुसरं आता यामध्ये नागरिकाचा आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतरची पुढची वस्तू तुम्हाला जेवणामध्ये वापरली जाते ते म्हणजे खाण्याचे गोडे तेल. आता खाण्याचे गोडे तेल वेगवेगळे त्याचे रेट आहेत, वेगवेगळ्या त्याप्रमाणे किमतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. सरासरी विचार केला तर GST रेट त्या ठिकाणी कमी केल्यामुळे या ठिकाणी जे आपलं खायचं गोडे तेल आहे 20 ते 25 रुपयाने तेल तुम्हाला कमी मिळायचं या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आहे ती म्हणजे तुमचं लाईट बिल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जे लाईट बिल आहे ते लाईट बिल आता 300 युनिटपर्यंत सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे. परंतु आता लाईट बिलाबाबत अजून त्या ठिकाणी सरकारने घोषणा केलेली नाही. 300 युनिट त्या ठिकाणी तुम्हाला लाईट सूट दिली जाणार आहे. त्यातच आनंदाची बातमी मोदी सरकारने दिली ती म्हणजे GST कमी केल्यामुळे तुम्हाला लाईट बिल जर 1000 रुपये येत असेल तर तुम्हाला 850 रुपये ते 900 रुपयेप्रमाणे या ठिकाणी आता GST कमी झाल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला महिन्याला येऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगायची ती म्हणजे सोनं. आता सोनं किती स्वस्त येऊ शकते हा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांच्याच मनामध्ये पडलेला आहे. सोनं जर तुम्हाला घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी GST लावली जाते आणि GST त्या ठिकाणी कमी केलं ना सोनं तुम्हाला 1,00,000 रुपये तोळा त्या ठिकाणी जर असलं समजा तर तुम्हाला 10,000 रुपयाची त्या ठिकाणी सूट मिळू शकते, स्वस्त होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता 1 तोळा सोन्याच्या पाठीमागे तुम्हाला किती रुपयाची बचत त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू आता किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. जसं की हळद असेल, मीठ असेल, चटणी असेल, गव्हाच्या पिठाचा आट्टा असेल, तर ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत यामध्ये भरपूर तुम्हाला सूट त्या ठिकाणी स्वस्त मिळणार आहेत. कारण GST कमी केल्यामुळे तुमच्या खिशावर ताण पडला होता तर या ठिकाणी आता इथून पुढे ताण बसणार नाही ही आनंदाची बातमी या ठिकाणी होती. त्यामुळे LPG गॅस सिलेंडर आता पाहायला गेलं तर MSCB लाईट बिल अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी स्वस्त होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.